गुरुकृपा फॅमिली रेस्टॉरंटला मध्यरात्री भीषण आग। नाशिक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। शहरातील गुरुकृपा फॅमिली रेस्टॉरंटमध्ये रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली। ही आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कय्यूम सय्यद यांनी तत्परता दाखवत तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तसेच अग्निशमक दलाला कळवले। थोड्याच वेळात वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशमक पथकाच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले। पोलीस आणि अग्निशमक दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे। नाशिक पोलिसांच्या रात्रीच्या सतर्क गस्तीमुळे आणि वेळीच दिलेल्या माहितीमुळे ही घटना मोठ्या दुर्घटनेत रूपांतर होण्यापासून वाचली। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक। नागारातून मार्ग क्रमांक 131 निमाणी ते गिरणारे सद्यस्थितीत सुरू असलेल्या 8 बसेसऐवजी 4 बसेस धावतील। 4 बसेसच्या माध्यमातून 30 मिनिटांनी फेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे। मार्ग क्रमांक 102 निमाणी ते बारदान फाटा मार्गे HPT महाविद्यालय सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्व 4ही बसेस महाविद्यालयांना सुट्टी असल्याने बंद करण्यात येतील। मार्ग क्रमांक 146 निमाणी ते सिन्नर सध्या सुरू असलेल्या बसेस व्यतिरिक्त 4 बसेस अतिरिक्त चालवण्यात येतील। दर 10 मिनिटांनी बस फेरी उपलब्ध असेल। मार्ग क्रमांक 152 नवीन CBS ते पिंपळगाव सध्या सुरू असलेल्या बसेस व्यतिरिक्त 4 बसेस अतिरिक्त चालवण्यात येतील। दर 10 मिनिटांनी बस फेरी उपलब्ध असेल। नाशिक रोड आगारातून मार्ग क्रमांक 221 नाशिक रोड ते शिंगवे बहुला मार्गे विहितगाव, मार्ग क्रमांक 222 नाशिक रोड ते शिंगवे बहुला मार्गे वाडीचे रान, क्रमांक 223 नाशिक रोड ते शिंगवे बहुला मार्ग पिंपळगाव खांब, क्रमांक 231 नाशिक रोड ते JIT महाविद्यालय मार्गे सातपूर, क्रमांक 220 नाशिक रोड ते मातोश्री महाविद्यालय, क्रमांक 264 तपोवन ते आर्मी पब्लिक स्कूल, क्रमांक 264A नाशिक रोड ते आर्मी पब्लिक स्कूल अशा एकूण 7 मार्गावरील बसेस शाळा कॉलेजला सुट्टी आल्याने या कालावधीत बंद करण्यात येतील। क्रमांक 210 नाशिक रोड ते दिंडोरी या मार्गावरील सध्या सुरू असलेल्या बसेस व्यतिरिक्त 4 बसेस अतिरिक्त चालवण्यात येतील। दर 10 मिनिटांना बस फेरी उपलब्ध असेल। क्रमांक 202 नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे HPT महाविद्यालय सध्या सुरू असलेल्या 8 ऐवजी 4 बसेस चालवण्यात येतील। 4 बसेसच्या माध्यमातून दर 40 मिनिटांना फेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे। सिटी लिंकचे सर्व 5 केंद्र दिनांक 20 ते 23 ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील। KTHM महाविद्यालय येथील 5 केंद्र दिनांक 19 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत बंद राहील। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।